नमस्कार मित्रांनो, आपल्या हनीबी चॅनलमध्ये तुमचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का, काळसर जांभूळ फक्त चवीलाच नाही तर शरीरासाठी खूप फायदेशीर असते. जांभूळ खाल्ल्यावर आपल्या शरीरात नेमके काय घडते, ब्लड शुगरपासून पचनापर्यंत अनेक फायदे मिळू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, शरीर थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात जांभूळ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. हे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करू शकते आणि ताजेतवाने वाटते. नंबर 2, पचन सुधारते. जांभळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, म्हणूनच अन्न नीट पचायला देखील मदत होते आणि गॅस, अपचन, बद्धकोष्ठता कमी होऊ शकते. नंबर 3, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. जांभळाची बी आणि फळ हे दोन्हीही मधुमेहासाठी फायदेशीर मानले जाते. हे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पण लक्षात ठेवा, जर तुमची डायबिटीजची औषधे चालू असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. नंबर 4, रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करते. जांभळात आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे रक्त शुद्ध राहण्यास आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळू शकते. नंबर 5, रोगप्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते. नंबर 6, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. जांभूळ खाल्ल्याने आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होऊ शकते. तसेच केस मजबूत राहण्यासाठीही फायदेशीर मानले जाते. नंबर 7, वजन कमी करण्यासाठी उपयोगी. जांभळात कॅलरीज कमी असतात आणि पोट जास्त वेळ भरलेले वाटते, म्हणूनच वारंवार भूक लागत नाही. नंबर 8, तोंडातील दुर्गंधी कमी होऊ शकते. जांभळाची पाने आणि फळ हे दोन्हीही तोंडाच्या आरोग्यासाठी उपयोगी मानली जातात. नंबर 9, हृदयासाठी फायदेशीर. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. नंबर 10, जांभळे जास्त खाल्ल्यास काय होऊ शकते. नंबर 1, खूप जास्त जांभळे खाल्ल्यास पोट दुखू शकते. नंबर 2, ॲसिडिटी होऊ शकते. नंबर 3, काहींना खोकला किंवा घसा बसू शकतो, म्हणूनच जांभळे खाणे मर्यादितच खाणे महत्त्वाचे आहे. एक्स्ट्रा टिप्स: कधीही जांभूळ रिकाम्या पोटी जास्त खाऊ नका. जांभूळ खाल्ल्यावर लगेच दूध पिऊ नका. नेहमी स्वच्छ धुवूनच खा. तुम्हाला जांभूळ खायला आवडते का? तर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.